आजपासून जीएसटीचे नवे दर लागू. जीएसटी सुधारणांमुळे देशात सुरू होणारा बचत उत्सव विकासगाथेला वेग देईल, पंतप्रधानांचा विश्वास. जीएसटी सुधारणा आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगत विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग अंगीकारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. पंतप्रधानांनी केला स्वदेशीचा जागर. स्वदेशीतून समृद्धीचा मार्ग जात असल्याचं सांगत जनतेला स्वदेशी वापराचं केलं आवाहन. एमएसएमई क्षेत्राकडूनही अपेक्षा केल्या व्यक्त. जीएसटी सुधारणा आत्मनिर्भर भारतासाठीचा प्रवास सुरू करणाऱ्या ठरतील. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून आजपासून लागू होणाऱ्या सुधारणांचं स्वागत. पंतप्रधान आज त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर 5,100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांच्या पुस्तकाचं नवी दिल्लीत उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत प्रकाशन. पंतप्रधानांच्या वक्तृत्व कौशल्याची मान्यवरांकडून प्रशंसा. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल या 4 देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता. पॅलेस्टाईन कधीही देश बनवू शकणार नसल्याचं सांगत इस्रायलकडून नाराजी व्यक्त. आजपासून देशभरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात. राज्यात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या 3.5 शक्तिपीठांमध्ये उत्सवाचा प्रारंभ. पहिल्या दिवशी शैलपुत्री रूपाची होते आराधना. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 4मध्ये अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या झंझावाती सलामीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचा 6 गडी राखून उडवला धोवा.